आज आम्ही चाललो आहोत वांबूरच्या रेल्वे स्टेशनवर, कारण की आज पहिल्यांदा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातून पुणे टू नागपूर वंदे भारत चालणार आहे. सो आम्ही ते कव्हर करायला तिथे चाललेलो आहोत. आज घरातले कोणीच सोबत नाही आहे, फक्त मी, पप्पा आणि रिंकू आम्ही तिघेच तिथे चाललो आहोत स्टेशनवर. सो आज फर्स्ट टाइम नगर जिल्ह्यातून किंवा अहिल्यानगर जिल्ह्यातून वंदे भारत जाणार आहे. सो ते आमच्या गावाच्या जवळ पडतं, कारण की राहुरी ते दौंड ते कुठं पप्पा? दौंड ते मनमाड लाईनवरती जाणार आहे. आणि कारण की वांबुरीपासून जवळ आहे, सो आम्ही तिथे चाललो आता सर्व. बाहेर खूप पाऊस चालू आहे आणि आम्ही आता वांबुरीच्या रोडने चाललो. जर जमलं तर आम्ही आमच्या बागातून पण येऊ ना. हा, फार्म हाऊस किंवा बागातून पण येऊन जर बागावर गेलो तर आम्ही त्याचे संत्र्याचे झाडं पण तुम्हाला दाखवू. इथून घाट सुरू होतो, तो या घाटातलं कोणतं दृश्य? विहंगम दृश्य मी तुम्हाला दर्शविते. आता इथे डोंगरावर सगळीकडे छोटे छोटे धबधबे सुरू झालेले आहेत, कारण की पाऊस पडून गेलेला होता. हे घाटातलं दृश्य खूप निसर्गरम्य दिसत आहे, कारण की आताच पाऊस पडून गेला आहे. सगळीकडे हिरवगार वाटतंय. हे पाहण्यासाठी लोक लांब लांब जातात आणि आम्ही हे दररोज पाहतो. झाडे लावा, झाडे जगवा. वांबुरीला जाता जाता डोंगरगण म्हणजेच गोरक्षनाथ गडाच्या तिथून आम्ही जातो. आणि आज संडे आणि राखी पौर्णिमा पण होती, सर्वांना सुट्टी होते शाळेला. सो इथे सध्या आता खूप गर्दी चालू आहे आणि त्यात पाऊस आलेला आहे. सकाळपासून आज पाऊस चालू होता. इकडे पण सकाळपासून पाऊस चालू होता. नगरमध्ये पण तेच होतं. ही निजामशाहीच्या काळातील चांदबिबीने बांधलेली हत्तीची मोट आहे. स्टेशन जवळ आलेलो आहोत. थोडस अंतर बाकी आहे फक्त आता. सारख्या जिल्ह्यांमध्ये वंदे भारत गेलेली आहे, पण नगर जिल्ह्यातूनच पहिल्यांदाच जाणार आहे. वंदे भारतमध्ये एकूण 8 कोच आहेत, त्याच्यातले 7 कोच हे सीटरसाठी आहेत आणि जे शेवटचं 8वं ते लक्झरियससाठी आहे. सो त्याच्यामध्ये तुमचं डिनर, ब्रेकफास्ट आणि लंच हे सगळे इन्क्लुडेड असेल. भारत ट्रेन यायला अजून खूप अर्धा तास बाकी आहे, कारण की 7:30ला ना 7:30 वाजता ट्रेन इथून जाणार आहे, नगरमधून जाणार आहे. सुविधा उपलब्ध आहेत, सगळ्यांना रोजगारच्या संधी प्राप्त झालेल्या आहेत. ते फक्त आपण निवडलेल्या सरकारमुळे. आणि लवकरात लवकर भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि इकॉनॉमी बनून राहील. आणि मनमाड मार्गापर्यंत जी रेल्वे जायची ते जे विद्युतीकरण आहे ते पूर्ण झालेलं आहे. आत्ता प्लॅटफॉर्म आहे आणि याची आत्ता त्याचे काम सुरू झालेलं आहे, कारण की ते सेकंड प्लॅटफॉर्ममध्ये नव्हता, इथे बनवण्यात आला आहे आत्ता तो. फॉर्च्युनेटली ती 1.5 तास डिले झाली आहे. सो आम्ही आमचा प्लॅन चेंज केला. आता नगर स्टेशनवर आम्ही वंदे भारत पाहण्यासाठी चाललो. सो आमचं स्ट्रगल तुम्ही पाहूच शकतात. सो एक लाईक नक्की आणि सबस्क्राईब पण. आमची ट्रेन 1.5 घंटा लेट डिले होती. सो पप्पा बोलले फुलेला जेवून जाऊ. फुले हे एकदम शाकाहारी, एकदम शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे. ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कृषी विद्यापीठाच्या समोर एक्झॅक्ट. फॅमिलीसाठी इथे बार-बीर काहीच नाही आहे, त्यासाठी एकदम फॅमिलीसाठी योग्य प्लेस आहे. सध्या आता अशी हॉटेल पाहण्यास मिळत नाही. फेमस डिश म्हणजे मासवडी आणि आलू मटर. आम्ही इथे आलेलो आहोत, इथे खूप गर्दी आणि हे बजेट फ्रेंडली हॉटेल आहे. हे प्युअर व्हेज हॉटेल आहे मेन म्हणजे. आणि हे फॅमिलीसाठी म्हणजे इथे बार बेर कुठे काही नाही आहे. सो एकदम सेफ्टी फुल आहे.
थांबले होते. पप्पा खाली गाडी पार्क करत होते. सगळे भारी गाडी आहे. इथे आम्ही वंदे भारत पाहण्यासाठी वेळेचे इथे आलो होतो. सो आता वंदे भारत आत्ताच गेली आमच्या समोरून. सो इथे आता हेच चालू म्हणून आम्ही इथे थांबलोच सर्व. वंदे भारत पाहण्यासाठी 6 वाजल्यापासून थांबलो. आता करेक्ट 9 वाजलेत. आम्ही 6, 7, 8, 9 2-2.5 तास आम्ही ते वेट केले. त्यामध्ये आम्ही खाऊन सुद्धा आलो, हॉटेलला सुद्धा जाऊन आलो. किती वेळची ते वेटिंगवर थांबलेले आहेत वंदे भारत पाहण्यासाठी. आम्ही 2दा इथे चक्कर मारली पण ट्रेन दुसरीच गेली. आमचं मिशन होतं वंदे भारत पाहण्याचं, ते आता कम्प्लीट झाले. खूप काही संकट आमच्यावर आली. मग दीड तास लेट झालती तरी आम्ही हार न मानता इथे थांबलो आणि आम्हाला आमचं फळ भेटलं. आम्ही वंदे भारत पाहिली. सो दॅट्स इट. त्यानंतरचं चॅलेंज म्हणजे नगर टू नागपूर आणि नागपूर टू नगर वंदे भारतमध्ये एकदा फिरून यायचं. सो ते पुढच्या ब्लॉगमध्ये येईल सारं. आता उघडलं आणि आम्ही चाललो सारे आता घरी.